Hello, I am Professor LV गायकवाड. आज आपण कंपल्सरी इंग्रजीचा अभ्यास बघत आहोत, त्याला सुरुवात करत आहोत. कंपल्सरी इंग्रजी या विषयाचं नाव, द नेम ऑफ द कंपल्सरी सब्जेक्ट हॅज बीन चेंज बाय द युनिव्हर्सिटी, आणि ते नाव आहे अँड दॅट नेम इज Ability Enhancement Course, AEC, Developing Communication Skills. आणि जुन्या सिलेबसमध्ये म्हणजे इन द ओल्ड सिलेबस ह्या विषयाचं नाव कंपल्सरी इंग्रजी असं होतं. द नेम ऑफ दिस सब्जेक्ट वॉज द कंपल्सरी इंग्लिश. आपण आता सेमेस्टर 5चा अभ्यास सुरू करत आहोत, ऑनलाईन टीचिंग सुरू करत आहोत. मीन्स वी आर स्टार्टिंग द ऑनलाईन टीचिंग ऑफ द सेमेस्टर 5th. त्यामध्ये इन इट आपण वी आर लर्निंग द युनिट फर्स्ट. युनिट पहिलं आपण त्याच्यामध्ये अभ्यासत आहोत. पहिलं युनिट हे रिटन कम्युनिकेशन असं आहे. म्हणजे द फर्स्ट युनिट इज अबाउट द रिटन कम्युनिकेशन. त्याचं नाव आहे लेटर रायटिंग. द नेम ऑफ दॅट युनिट इज लेटर रायटिंग. त्यामध्ये सर्वप्रथम ॲट फर्स्ट आपण फॉर्मल लेटर्सवर चर्चा करत आहोत. मीन्स वी आर डिस्कसिंग ऑन द फॉर्मल लेटर्स. म्हणजे औपचारिक पत्र काय असतात. व्हॉट इज द फॉर्मल लेटर, म्हणजे औपचारिक पत्र काय असते याच्यावर आपण चर्चा करत आहोत. म्हणजे वी आर डिस्कसिंग ऑन द फॉर्मल लेटर्स. फॉर्मल लेटर इज अ बिझनेस लेटर. जे फॉर्मल लेटर हे एक व्यावसायिक पत्र असते. म्हणजे त्या पत्रामध्ये व्यावसायिक गोष्टींचं दळणवळण सुरू असते. मीन्स इन दॅट लेटर देर इज द एक्सचेंज, देर इज द कम्युनिकेशन ऑफ द बिझनेस ऑर अबाउट द बिझनेस. फर्स्ट, कंपनी सेंड्स this letter to the second company. The first company sends this letter to the second company. म्हणजे या ठिकाणी दोन कंपनी असतात. म्हणजे there are the two companies, the first company and the second company. पहिली कंपनी ही दुसऱ्या कंपनीला या ठिकाणी पत्र पाठवते, व्यावसायिक पत्र. म्हणजे व्यावसायिक पत्र पहिल्या कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला पाठवलं जाते. मीन्स द बिझनेस लेटर ऑर द फॉर्मल लेटर इज सेंट बाय द फर्स्ट कंपनी टू द सेकंड कंपनी. या ठिकाणी ऑर्गनायझेशन्स ज्या असतात, म्हणजे ज्या संघटना असतात, ज्या ऑर्गनायझेशन्स असतात, त्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की त्या ऑर्गनायझेशनसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. म्हणजे पहिली एक ऑर्गनायझेशन दुसऱ्या ऑर्गनायझेशनला पत्र पाठवते. मीन्स द फर्स्ट ऑर्गनायझेशन सेंड्स द लेटर टू द सेकंड ऑर्गनायझेशन. आणि असे जे पत्र पाठवले जातात, ही पत्र कस्टमर्स लोकांना पाठवली जातात. म्हणजे सच लेटर्स आर सेंट टू द कस्टमर्स. कस्टमर्स मीन्स व्हॉट, ग्राहक लोकांना ही पत्र पाठवली जातात. क्लायंट्स असतात, क्लायंट्स त्याला आपण ग्राहकच म्हणूया. म्हणून ही पत्र कस्टमर्स, क्लायंट्स आणि इतर ज्या बहिर्गत पार्टीज असतात, बहिर्गत लोक असतात किंवा बहिर्गत संघटना असतात, त्यांना ही पत्र पाठवली जातात. म्हणून
आपण असं पाहिलं की त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन्स असतात. मीन्स देर आर द ऑर्गनायझेशन्स अँड दीज ऑर्गनायझेशन्स सेंड these letters or such letters to their customers, to their clients and other external parties. आणि हे जे पत्र असतं हे पत्र डायरेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला देते. याचा अर्थ असा की हे पत्र थेट माहिती किंवा प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी त्या ग्राहकाकडून, त्या कस्टमरकडून हे जे पत्र आहे ते पत्र लिहिलं जातं. धिस लेटर इज रिटन बाय द क्लायंट, बाय द कस्टमर, बाय अदर पार्टी टू गिव्ह द डायरेक्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय डायरेक्ट माहिती आहे, काय प्रत्यक्ष माहिती आहे, काय सत्य माहिती आहे, ती सत्य माहिती देण्यासाठी हे पत्र लिहिलं जाते. ते पत्र, हा जो क्लायंट असतो तो क्लायंट हे पत्र त्याचं जे सप्लाय आहे किंवा काही मागणी करायची आहे, काही सप्लाईज आहे, त्याची ऑर्डर देण्यासाठी हे पत्र लिहिलं जातं. धिस लेटर इज रिटन टू ऑर्डर सप्लाईज फ्रॉम द सप्लायर्स. म्हणजे त्या ठिकाणी सप्लायर्स असतात, म्हणजे पुरवठा करणारे असतात आणि ते पुरवठा करणारे काही गोष्टींचा सप्लाय करतात, त्याला आपण सप्लाईज असं आपण म्हणतो आहे. म्हणून या पत्रामध्ये सप्लाईजसाठी किंवा वस्तूंसाठी जे सप्लायर्स असतात त्यांना हे पत्र लिहिलं जातं. म्हणजे धिस लेटर इज रिटन टू द सप्लायर्स फॉर ऑर्डरिंग द सप्लाईज, म्हणजे फॉर डिमांडिंग द सप्लाईज. म्हणजे त्या सप्लायर्स लोकांनी काही आपल्याला सप्लाय करायला पाहिजे, काही वस्तू पाठवल्या पाहिजे, यासाठी हे पत्र लिहिलं जातं. मीन्स दे शुड सेंड अस सम सप्लाईज, सम थिंग्स, अँड दॅट्स वाय दिस लेटर इज रिटन. हे सगळे जे पत्र आहेत अशा प्रकारचे, म्हणजे हे जे फॉर्मल लेटर्स आहेत, हे जे व्यावसायिक सगळे लेटर्स आहेत, हे व्यावसायिक लेटर्स हे आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा लिहिली जातात. म्हणजे व्यवसाय करत असताना एक कंपनी दुसऱ्या कंपनीशी विनिमय करत असते. म्हणजे द फर्स्ट कंपनी कम्युनिकेट्स विथ द सेकंड कंपनी, द फर्स्ट ऑर्गनायझेशन कम्युनिकेट्स विथ द सेकंड ऑर्गनायझेशन. म्हणजे असा हा विनिमय करत असताना त्या दोघांमध्ये काही चुका ह्या झालेल्या असतात आणि म्हणून त्या चुका दुरुस्त करण्यासाठी विशेषतः ही पत्र लिहिली जातात. दीज लेटर्स आर रिटन टू करेक्ट द मिस्टेक्स विच आर मेड बाय द कंपनीज, मेड बाय द ऑर्गनायझेशन्स और मेड बाय द पर्सन्स देअर हू वर्क. म्हणजे तिथं काम करणारे जे लोक असतात त्यांच्याकडून ज्या चुका झालेल्या असतात त्या चुका दुरुस्त करण्यासाठी, माफी मागण्यासाठी सुद्धा ही पत्र लिहिली जातात. आणि जी विनंती असते, एखादी विनंती, त्या विनंतीला उत्तर देण्यासाठी सुद्धा ही पत्र लिहिली जातात. म्हणजे एखादी कंपनी विनंती करते, त्या विनंतीला उत्तर देण्यासाठी सुद्धा ही पत्र लिहिली जातात. मीन्स दीज लेटर्स आर रिटन to reply to the request of the company, to the request of the organizations, or to the request of the client, or suppose any person who is there in this wing. म्हणजे या विंगमध्ये, म्हणजे या शाखेमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारा कोणताही मनुष्य असो, त्याच्या विनंतीपत्राला या ठिकाणी उत्तर देण्यासाठी ही पत्र हे लिहिलं जातं. किंवा त्याच्यातून क्षमा याचना मागितली जाते, कारण चूक झालेली असते. म्हणजे देर इज द मिस्टेक हॅपन, आणि म्हणून अँड सो त्या ठिकाणी ती माफी मागितली जाते. म्हणजे ह्या पत्रामध्ये माफी, ज्याला आपण म्हणूया देर इज द ॲपॉलॉजी,
or they apologize. म्हणजे ज्याने चूक केलेली असते तो ही apologizes there. तो माफी मागतो आणि माझी चूक झाली असं त्या ठिकाणी तो सांगतो आणि ते पत्रव्यवहाराने त्या सगळ्या झालेल्या चुका, त्या मिस्टेक्स या ठिकाणी दुरुस्त करून घेतल्या जातात. त्याच्यानंतर ही जी सगळी आपण पाहिलेलं फॉर्मल लेटर पाहिलं, बिझनेस लेटर पाहिलं, त्याला दुसरं नाव. तर हे सगळे बिझनेस लेटर सगळेचे सगळे पत्र किंवा जे काही पत्र असेल, एखादं असेल, सगळे असतील, हे सगळे पत्र अतिशय महत्त्वाचे असतात. कारण हे पत्र रेकॉर्ड ठेवण्यासाठी वापरले जातात. कारण हे पत्र म्हणजेच त्या कंपन्यांचं, त्या ऑर्गनायझेशनचं रेकॉर्ड असते आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्ड ठेवलं जातं. म्हणजे कोणत्या दिवशी काय झालं याचं रेकॉर्ड ते ठेवलं जातं आणि एक सिरियस डॉक्युमेंट म्हणून या पत्राचा उल्लेख केला जातो. म्हणजे धिस लेटर इज पुट इन द कंपनी, इन द ऑर्गनायझेशन as the important letter because it is written to keep the record as a serious document. एक अतिशय महत्त्वाचं, एक गंभीर असं डॉक्युमेंट या ठिकाणी त्याला समजलं जातं आणि हे पत्र त्या ठिकाणी जतन करून ठेवलं जातं. कारण हेच पत्र त्या कंपनीचं, त्या ऑर्गनायझेशनचं एक क्रेडिट असतं आणि असं ते क्रेडिट, असं ते एक डॉक्युमेंट कायमचं ती कंपनी आपल्यासोबत सांभाळून ठेवते. तर मी प्रोफेसर एल बी गायकवाड या ठिकाणी पहिला जो लेसन आहे किंवा पहिलं जे लेक्चर आहे ते फॉर्मल लेटर्स म्हणून या ठिकाणी संपवतो आहे. हा भाग फॉर्मल लेटर्सचा संपलेला आहे. आपण लागलीच दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.